नमस्कार. आपण आता नगर कल्याण महामार्गावर आहोत. माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर इथं पांगरी गावाची वेस दिसते आपल्याला. आणि इथूनच थोडंसं पुढं या साईडला गेलं रानमाळा जे हॉटेल दिसते त्याच्या थोडंसं पुढं जर गेलं तर वाटखळे म्हणून गाव आहे. खरं तर काल रात्रीपासून या ठिकाणी वाटखळे गाव जे आहे त्या ठिकाणी तिथला जो युवक आहे गणेश घोलप आणि पांगरी गावातील काही युवक आहेत यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्या वादाचं पुनर्वसन आज सकाळी हाणामारीत झालं. हाणामारीत झाल्यानंतर ते जे सगळे युवक आहेत ते चारही युवक एका टू व्हीलरवर खरं तर तिकडून निघाले होते. निघाल्यानंतर हे जे पांगरी गाव दिसते या पांगरी गावाच्या अलीकडेच म्हणजे पांगरी गावाच्या वेस्टला जी खेटून एक मोरी आहे. खरं तर त्या मोरीहून त्यांची गाडी जी आहे ती थेट खाली कोसळली. मग याच्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की ही जी गाडी आमची आहे ती गाडी गणेश घोलप जो युवक आहे खरं तर तो त्याची गाडी देखील त्यांच्या मागेच होती. त्या गणेशच्या गाडीने धक्का दिला आणि आमची गाडी थेट खाली कोसळली असा त्या युवकांनी खरं तर या ठिकाणी आरोप केलेला आहे. त्या घटनेमध्ये त्या गाडीवरील सगळेचे सगळे जे युवक आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर आता खाजगी रुग्णालयामध्ये आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आणि त्या भांडणामध्ये गणेश घोलप जो युवक आहे त्याला देखील मारहाण झालेली आहे, त्याला देखील लागलेला आहे. तर त्याच्यावर देखील जुन्नर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आता दोन्ही पक्ष जे आहेत ते त्या ठिकाणी ओतूर पोलीस स्टेशन येथे आपापली फिर्याद नोंदवण्याचं काम करत आहेत. आणि इथून पुढचा जो तपास आहे ते ओतूर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येणार आहे.